पाहूयात. सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आमदार रोहित पवार आज पीएमएलए न्यायालयामध्ये हजर राहण्याची शक्यता. कथित शिखर बँक घोटाळा आणि साखर कारखाना फसवणूक प्रकरणातील आरोपांवर सुनावणी होणार. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी. एनडीएसह सर्वपक्षीय नेत्यांशी एनडीए उमेदवाराच्या पाठिंब्याबाबत चर्चा करणार. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. राहुल गांधी, खरगे, अखिलेश यादवांसह महत्वाचे नेते उपस्थित राहतील. अजित पवार नियोजित वेळेआधी स्पर्धेत दाखल. कार्यकर्त्यांनी प्लास्टिक पिशवीमध्ये पुष्पगुच्छ पाहून दादा नाराज. ट्रॅफिक थांबवू नका, रस्ता मोकळा करा अशाही सूचना. दुपारी राजू तिमांडेंचा पक्षप्रवेश. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांची आज कुंभमेळा तयारीची आढावा बैठक. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असताना भुजबळ बैठक घेत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा. महाविकास आघाडी, विविध पुरोगामी संघटना, कीर्तनकार संग्राम भंडारेंचा विरोध करणार. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतर, नवं नाव राजगड असेल. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय. उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे पंढरपुरात पुराची भीती, तर कोल्हापुरामध्ये घाटमाथ्यावरती पावसाचा जोर वाढला. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. नाशिकमध्ये आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. 4 दिवसांच्या धुवाधार बॅटिंगनंतर मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची उसंत. आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार असल्याची हवामान विभागाची माहिती. मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज. दिल्लीत पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. एसआयआरच्या मुद्द्यावरती संसदेमध्ये पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता. अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचा झटका. जॉली LLB 3 चित्रपटामध्ये वकील आणि न्यायाधीशांवरती असभ्य भाषेत विनोद केल्याचं प्रकरण. चित्रपटावरती मनाई हुकूम मिळण्यासाठी मागणी. ब्रेकफास्ट न्यूजमध्ये मी पूर्वी भावे आपलं स्वागत करते. एक ब्रेकिंग बातमी बघूयात. महाराष्ट्र